आज आपण ज्यावेळेस मी कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवत होतो तेव्हा काही माझ्या मनातील संकल्पना मी मांडल्या होत्या, जाहीरनाम्याच्या माध्यमातून मांडल्या होत्या। त्यातला पहिला प्राधान्याचं काम माझं आहे कचरामुक्त कसबा करणे, की हा जो विषय आहे की हा कसबा मतदारसंघ हा ऐतिहासिक मतदारसंघ आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवून या वस्तीची निर्मिती केली। बाजीराव पेशव्यांनी आटकेपार झेंडा नेला। याच कसब्यातनं महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुल्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि लोकमान्यांनी स्वातंत्र्याचा संदेश याच ठिकाणावरून दिला। अशा ऐतिहासिक परंपरा असणारा हा कसबा मतदारसंघ, विद्येचं माहेरघर म्हणून ओळखला जाणारा कसबा मतदारसंघ, ह्या कसब्यात स्वच्छ कसबा असला पाहिजे। आपण संपूर्ण जगात फिरतो तिथं आपल्याला क्लीन दिसतं। आज आपण या देशामध्ये इंदोरचं नाव घेतो, तसं कसब्याचं नाव हा क्लीन कसबा म्हणून घेतला पाहिजे। त्याकरता मी कालच रात्री उशिरा, मी काल मुंबईवरून आलो, मी रात्री उशिरा पृथ्वीराजजींना आणि संदीप कदम साहेबांना विनंती केली। त्यांनी लगेच, मी त्यांना सुद्धा धन्यवाद देईल, कारण प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे जर एकत्रित काम केलं तर काम हे सोप्या पद्धतीने होतं। आणि ह्या कचऱ्यामध्ये जे कर्मचारी वर्ग आहे त्यांना मी खूप खूप आभार मानेल, त्यांचे सगळ्या पुणेकरांच्या वतीने त्यांना आभार मानेल, कारण तास 2 तास कचरा असला तर आपण 2 मिनटं थांबू शकत नाही आणि सगळ्यांना चांगलं वाटावं म्हणून ते त्या कचऱ्यात काम करतात आणि खूप त्यांना तो त्रास होत असेल तरीसुद्धा ते आपल्या सगळ्यांकरता करतात। परंतु हा फीडर पॉईंट्स आणि डंप पॉईंट जे आहेत तेच नसावे असा माझा आग्रह आहे। प्रशासनाला त्याच्यावर काम करावं लागेल, प्रशासन त्या दृष्टिकोनातून काम करेल। मग आम्ही एकत्रित बसून हा प्रश्न कसा लवकरात लवकर मार्गी लागेल ह्याकरता प्रयत्न करू।